हॅलो नमस्कार माता आणि बहिणींनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की लाडकी बहीण योजनेचा जो तिसरा हप्ता आहे, थर्ड इन्स्टॉलमेंट आहे, ती कधीपर्यंत तुम्हाला भेटणार आहे याच्याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। सर्व महिलांसाठी मोठी खुशखबर आहे। आजच्या व्हिडिओमध्ये बघा, लाडकी बहीण योजनेचे जे 4,500 रुपये आहेत ते आजपासून तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरू होणार आहे। तर बघा, संपूर्ण अपडेट सांगणार आहे, किती वाजेपर्यंत पैसे जमा होतील, सर्व माहिती शेअर करणार आहे। जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या, कारण की या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला गव्हर्नमेंट योजनांसंदर्भात तसेच लाडकी बहीण या योजनेसंदर्भात सर्व A to Z अपडेट तुम्हाला या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील। त्यामुळे सर्वांनी नक्की सबस्क्राईब करा, कारण की 10K फॅमिली आपली लवकरच पूर्ण करायची आहे। त्यामुळे सर्वांनी सपोर्ट दाखवा आणि लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले लवकरात लवकर 10K सबस्क्रायबर्स कंप्लीट होतील। चला तर आता मित्रांनो, आपण मेन टॉपिक वरती येऊया की नवीन अपडेट या ठिकाणी काय आहे। सर्वात पहिला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की लाडकी बहीण योजनेचा जो तिसरा टप्पा आहे याच्यामध्ये डायरेक्टली 4,500 रुपये भेटणार आहेत। तर बघा, या महिलेला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 14 तारखेचा हा मेसेज आहे। 4,500 रुपये या महिलेला भेटलेले आहेत। 14 तारखेला 4,500 डायरेक्टली हे जे 4,500 रुपये भेटलेले आहेत ते तिन्ही महिन्याचे मिळून आहेत, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर तिन्ही महिन्याचे मिळून या महिलेला पैसे मिळालेले आहेत। तर आता भरपूर महिलांचा असा डाऊट होता की आम्हाला पैसे आले नाहीयेत अजूनपर्यंत, तर कधीपर्यंत जमा होतील। काही जणांचं असं मत होतं की आम्हाला 1 रुपया सुद्धा अजूनपर्यंत भेटलेला नाही, तर पैसे कधी जमा होतील। तर बघा, आता मी तुम्हाला डेट सांगणार आहे की या 4 दिवसात कधीही जमा होऊ शकतो तुमच्या अकाउंटमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे। चला आता आपण ती माहिती पुढे पाहूया। तर या ठिकाणी बघा, सर्वात महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आहे तुमच्यासाठी सर्वांच्यासाठी की बघा, लाडकी बहीण योजना थर्ड इन्स्टॉलमेंट महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। आणि या योजनेसाठी 2 कोटीपेक्षा अधिक महिलांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत। त्यापैकी अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे, परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत, परंतु त्यांना आतापर्यंत योजनेचा 1 रुपया सुद्धा मिळाला नाही। म्हणजे अशा सुद्धा भरपूर महिला आहेत की ज्यांचा फॉर्म हा अप्रूव्ड झालेला आहे, म्हणजे अप्रूव्ड फॉर्म होऊन सुद्धा त्यांना 1 रुपया सुद्धा मिळाला नाहीये। म्हणजे त्यांचा फॉर्म हा सिलेक्ट केलेला आहे किंवा पात्र ठरलेला आहे, तरी सुद्धा त्यांना 1 रुपया सुद्धा अजूनपर्यंत मिळाला नाहीये। तर या महिलांना डायरेक्टली आता पैसे कधी मिळणार आहेत ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो। तर बघा, अशा ज्या पण महिला आहेत अशा सर्व महिलांनी काळजी करण्याची गरज नाही। अशा सर्व महिलांना या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत। तर अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे। सरकारने नवीन तारीख जाहीर केलेली आहे, त्या कालावधीमध्ये या योजनेचा तिसरा हप्ता जमा होणार आहे। तर आपण या संदर्भात आता संपूर्ण माहिती पुढे पाहणार आहोत। तर बघा, आता तिसरा हप्ता कधी जमा होईल याच्याविषयी डायरेक्टली आता तुम्हाला मी अपडेट देणार आहे। तर तुमच्या खात्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे या तिसऱ्या हप्त्याचे जे पैसे आहेत ते तुमच्या बँक खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होतील, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी अर्ज सादर केले होते आणि त्यांचे अर्ज मंजूर झाले व त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3,000 रुपये प्राप्त झालेले आहेत, अशा महिलांना या योजनेच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये 1,500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातील। म्हणजे बघा, ज्या महिलांना ऑलरेडी 3,000 रुपये मिळालेले आहेत अशा महिलांना 1,500 रुपये येणार आहेत, आणि ज्या महिलांना 1,500 रुपये 3,000 रुपये मिळाले नाहीत या महिलांना डायरेक्टली 4,500 रुपये एक साथ म्हणजे तिन्ही महिन्याचे एक साथ मिळणार आहेत। ठीक आहे। त्याच्यानंतर बघा, महत्त्वाचा मुद्दा, आणि त्याचप्रमाणे ज्या महिलांना आतापर्यंत 1 रुपयाही मिळाला नाही तर त्या महिलांना डायरेक्टली 4,500 रुपये मिळतील। ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा। फक्त त्यांचा याच्यामध्ये सुद्धा एक अट आहे, भरपूर जणांचा याच्यामध्ये कन्फ्युजन आहे। जर तुमचा फॉर्म हा 31 ऑगस्ट पूर्वी भरलेला असेल, 31 ऑगस्ट ही तारीख लक्षामध्ये ठेवा, 31 ऑगस्टच्या अगोदर जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल आणि अप्रूव्ड झालेला असेल तर तुम्हाला डायरेक्टली तिन्ही महिन्याचे पैसे भेटतील। ठीक आहे। तर आता या ठिकाणी बघा, ह्या 14 तारखेचा मेसेज होता, या महिलेला पैसे जमा झालेले आहेत 4,500 रुपये। तुम्ही पाहू शकता 14 सप्टेंबरला जमा झाले होते। ठीक आहे। तर काही महिलांना पैसे जमा झालेले आहेत, काही महिलांना अजून व्हायचे बाकी आहेत। तर पैसे हे जमा होणार आहेत, सर्वांना पैसे मिळणार आहेत, काळजी करण्याची गरज नाही। जर तुमचा फॉर्म अप्रूव्ड झालेला आहे म्हणजे पात्र ठरलेला आहे तर तुम्हाला 100% पैसे येणार आहेत। आता आपण महत्त्वाच्या मेन सगळ्यात हे व्हिडिओ बनवण्याचा सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे या योजनेचे पैसे कधी जमा होतील। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाखो महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3,000 त्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत, परंतु अनेक महिलांना अर्ज मंजूर असताना पण या योजनेचा पैसा मिळाला नाही। त्या सर्वांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे। मीडिया रिपोर्टनुसार लाडकी बहीण योजनेचा जो तिसरा हप्ता आहे तो कधीपर्यंत येऊ शकतो। तर बघा, मीडिया रिपोर्टनुसार 15 सप्टेंबर ही तारीख सांगण्यात आलेली आहे, पण 14 सप्टेंबर पासून काहींना पैसे मिळाले होते। तर बघा, 14 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर हा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये
सर्व महिलांच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा होणार आहेत. शक्यतो 19 सप्टेंबर ही जी तारीख आहे, 19 सप्टेंबर ही डेट सांगितलेली आहे ऑफिशियली. तर या तारखेपर्यंत सर्वांच्या अकाउंटमध्ये तिसरा हप्ता जमा होणार आहे. ठीक आहे, ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा. तिसऱ्या हप्त्याचे पैसे सर्वांना मिळणार आहेत. कोणीही टेन्शन घ्यायची गरज नाही. सर्वांच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा होणार आहेत. ठीक आहे, आता पैसे जमा होण्यासाठी अजून एक अट आहे, ती लक्षामध्ये ठेवा. सक्सेसफुली जर तुमच्या अकाउंटमध्ये बिना कोणताही प्रॉब्लेम येता जर तुम्हाला पैसे अकाउंटमध्ये हवे असतील लाडकी बहीण योजनेचे, तर तुम्हाला ही गोष्ट करणे अनिवार्य आहे. ती गोष्ट म्हणजे लाडकी बहीण आधार लिंक चेक. म्हणजे तुमचं जे बँक अकाउंट तुम्ही जोडलेलं आहे फॉर्म भरताना, मग ते SBIचं असू द्या, HDFC बँकेचं असू द्या, पोस्ट बँकेचं असू द्या, कोणत्याही बँक ऑफ बरोडाचं असू द्या, कोणत्याही बँकेचं जे तुम्ही अकाउंट दिलेलं आहे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना, तर ते अकाउंट तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक असले पाहिजे. तर या ठिकाणी बघा, हा जो आधार नंबर आहे, आता हा एक एक्झाम्पल आपण घेऊया. हा एक आधार नंबर आहे. तर याचं बँक अकाउंट या आधार कार्डशी बघा SBI स्टेट बँक ऑफ इंडियाचं अकाउंट लिंक आहे. आणि हा जो बँक स्टेटमेंट स्टेटस या ठिकाणी दिसत आहे, हा सुद्धा ऍक्टिव्ह आहे. सेम तुमचं सुद्धा असंच पाहिजे. आणि या महिलेला पाठीमागे 3,000 रुपये मिळालेले होते. या ठिकाणी तुम्ही मेसेज बघू शकता, 14 ऑगस्टला या महिलेच्या अकाउंटमध्ये 3,000 रुपये जमा झाले होते सक्सेसफुली. असं जर तुमचं असेल तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाहीये. तुमच्या अकाउंटमध्ये 100% पैसे हे जमा होणारच आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की पैसे किती वाजेपर्यंत जमा होतील. फिक्स टायमिंग विषयी सर्वजण विचारत होते. तर बघा, या योजनेचे जे पैसे आहेत हे ट्रान्सफर कसे होतात. आता फिक्स टायमिंग विषयी जर बोलायचं झालं तर फिक्स असा कोणताही टायमिंग नाहीये, फक्त कालावधी आहे. समजा आता 19 सप्टेंबर ही तारीख लक्षामध्ये ठेवा. 19 सप्टेंबर पर्यंत सर्वांच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा होतील. तर बघा, आता फिक्स तारीख वगैरे काहीच नाहीये की फिक्स या दिवशी जमा होतील किंवा या वाजता जमा होतील, असं काही नाहीये. परंतु एकदा पैसे जमा होण्यास किंवा वरून सोडण्यास सुरुवात झाली की पटपट सर्व महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. पाठीमागे ज्यावेळेस पैसे आले होते, दुसरा हप्ता आला होता, त्यावेळेस तुम्ही पाहिलं होतं की कशा प्रकारे तुमच्या सर्वांच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा होत होते. काही महिलांचं असं झालं होतं की त्यांना समजलंच नव्हतं की आमच्या अकाउंटमध्ये 3,000 रुपये जमा झालेले आहेत. त्यांना नंतर समजलं, कारण की भरपूर महिलांना SMS त्यावेळेस आले नव्हते. पैसे तर जमा झाले होते, परंतु SMS आले नव्हते. SMS आले नसल्यामुळे त्यांना समजलंच नव्हतं की आमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले आहेत. मग त्यांनी काय केलं, भरपूर महिलांनी बँकेमध्ये जाऊन चेक केलं की पैसे आलेले आहेत का. आणि काही महिलांना मी नंबर वगैरे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण दिले होते की बँकेचा बॅलन्स कसा चेक करायचा. तर ते नंबर जर तुम्हाला हवे असतील की तुम्ही घरी बसल्या चेक करू शकता की तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आलेत की नाही, तर त्यासाठी फक्त तुम्हाला एक मिस कॉल द्यायचा असतो बँकेचा बॅलन्स चेक करण्यासाठी. तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, ज्या महिलांकडे स्मार्टफोन असेल तर तुम्हाला चेक करण्यासाठी जास्त काही प्रॉब्लेम येणार नाही. जर तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर तुम्ही गुगल पे, फोन पेचा वापर करून तुमचं जर ऑनलाईन अकाउंट बनवलेलं असेल UPI ला, तर ठीक आहे, तर तुम्ही चेक करू शकता. ऑनलाईन मोबाईलवरून तुम्हाला घरी बसल्या चेक करता येईल पैसे आलेले आहेत की नाही. परंतु ज्या महिलांकडे साधा मोबाईल आहे त्यांना तर SMS जर आला तर चांगलीच गोष्ट आहे. SMS मधून तर तुम्हाला समजेलच. परंतु SMS नाही आला तर तुम्ही मी जी मागाशी पद्धत सांगितली, मिस कॉल देऊन बॅलन्स चेक करायचा, त्या पद्धतीचा वापर करून पैसे आलेत की नाही ते चेक करू शकता. तर बघा, पैसे तुमच्या अकाउंटमध्ये 19 सप्टेंबर पूर्वी सर्वांच्या अकाउंटमध्ये जमा होतील लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.